नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कट्टा 247 या आपल्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये SSCGD जे 2024च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे SSCGDच्या मराठीमधून परीक्षा झाल्या होत्या, त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 20 फेब्रुवारी 2024च्या 3 शिफ्टच्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. पहिल्या 2 शिफ्टच्या फर्स्ट आणि सेकंड शिफ्टच्या प्रश्नपत्रिका आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण 20 फेब्रुवारी 2024ला जो थर्ड शिफ्टमध्ये पेपर झाला होता, त्या पेपरची प्रश्नपत्रिका आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिले आपण GK GSचा भाग बघूया. पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हा बुंदेलखंड प्रदेशातील एक उत्साही नृत्य प्रकार आहे. याच्या सादरीकरणाची सुरुवात मृदंगाच्या तालाने होते आणि नंतर गती वाढत जाते, ज्यामध्ये गद्य आणि पद्य संवाद असतात. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे ड, म्हणजे सॉन्ग हा बुंदेलखंड प्रदेशातील एक उत्साही नृत्य आहे. याच्या सादरीकरणाची सुरुवात मृदंगाच्या तालाने होते आणि नंतर गती वाढत जाते, ज्यामध्ये गद्य आणि पद्य संवाद असतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, गौतम बुद्ध यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर पहिलं विधान आहे मित्रांनो, सिद्धार्थ ज्यांना गौतम म्हणून ओळखले जाते, बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि त्यांचा जन्म सुमारे 2500 वर्षापूर्वी झाला. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, गौतम बुद्ध एका छोट्या गणातून आले होते, ज्याला शक्य गण म्हटले जाते. मित्रांनो, येथे दुसरं पण विधान बरोबर आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर ड असणार आहे. 1 आणि दोन्ही. 1 आणि 2 दोन्ही. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय वंशाच्या टिंबटिंब यांना नोव्हेंबर 2023 पर्यंत युनायटेड किंगडमच्या गृह सचिव पदावर नेमले गेले होते. तर हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर सुवेला ब्रेवरमन यांना नोव्हेंबर 2023 पर्यंत युनायटेड किंगडमच्या गृह सचिव पदावर नेमले गेले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने केली? तर मित्रांनो, ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्राम हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी सुरू केलेले आहे. यांनी ती घोषणा केलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? तर गांधी आयर्विन करार 1931 साली झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ड हेच बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, लिएंडर पेस याचा संबंध टिंबटिंब या खेळाशी आहे. तर मित्रांनो, लिएंडर पेस हा खेळाडू लॉन टेनिस खेळ खेळतो, म्हणून लिएंडर पेस याचा संबंध लॉन टेनिस या खेळाशी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, उस्ताद बिंदा खान यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या वाद्याशी आहे? तर मित्रांनो, उस्ताद बिंदा खान यांचा संबंध सारंगी या वाद्याशी आहे. उस्ताद बिंदा खान हे सारंगी हे वाद्य वाजवतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ऑगस्ट 2023 मध्ये सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थ पॅनलवर सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या भारताच्या माजी सरन्यायाधीशापैकी कोण? तर मित्रांनो, हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे आणि याचं उत्तर आहे NV रमणा. म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थ पॅनलवर सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या भारताचे माजी सरन्यायाधीशापैकी कोण? म्हणजेच याचं उत्तर आहे NV रमणा. ऑप्शन क. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारत किती देशासोबत सागरी सीमा सामायिक करतो? तर भारत 6 देशासोबत सागरी सीमा सामायिक करतो. ऑप्शन अ. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, 2022 मधील आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कप कुठे आयोजित केला गेला? तर 2022 मधील आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कप कैरो, इजिप्त येथे आयोजित केला गेला होता. ऑप्शन अ हेच बरोबर उत्तर आहे. हरित क्रांतीमुळे भारताच्या कोणत्या आयातीवरील
अवलंबित्व कमी झाले. मित्रांनो, आपण सर्वांनाच माहीत आहे आपल्या देशामध्ये हरित क्रांती आली, त्यामुळे आपल्या देशात अन्नधान्य या आयातीवरील अवलंबित्व कमी झालेले आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे ब. ऑप्शन ब हे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे. म्हैसूर दसरा हा टिंबटिंब राज्यातील एक भव्य उत्सव आहे, ज्यामध्ये शाही मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सजवलेल्या हत्तींचे प्रदर्शन असते. तर मित्रांनो, म्हैसूर दसरा हा कर्नाटक राज्यातील एक भव्य उत्सव आहे. म्हैसूर कुठे आहे मित्रांनो? तर म्हैसूर हे कर्नाटक राज्यात आहे. म्हणून म्हैसूर दसरा हा कर्नाटक राज्यातील एक भव्य उत्सव आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते? तर मित्रांनो, ध्वनी प्रदूषण हे डेसिबल या एककामध्ये मोजले जाते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी 5 IIT सुरू करण्यात आले? तर मित्रांनो, पहिली जी पंचवार्षिक योजना होती, तर त्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटच्या काळामध्ये 5 IIT कॉलेज सुरू करण्यात आलेले आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, पहिली. प्रश्न क्रमांक 15 आहे घसरणीबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर यामध्ये 2 विधान दिलेले आहे. पहिला विधान आहे घसरण म्हणजे स्थिर मालमत्तेच्या उपयुक्त आयुष्यादरम्यान झिजल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे होणारे मूल्य कमी होणे. ऑप्शन दुसरा आहे घसरणीमध्ये अनपेक्षित किंवा अचानक झालेल्या नशाचा विचार केला जात नाही. तर मित्रांनो, हे दोन्ही जे विधान आहेत ते दोन्ही विधान योग्य आहे. पहिला आणि दुसरा हे दोन्ही विधान योग्य आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर ऑप्शन ब असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. 2023 मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान राज्यातील किती शहरामध्ये आयोजित केली गेली? तर 2023 मधील जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती ती 5 शहरामध्ये आयोजित केली होती. जे यजमान राज्य होते त्या राज्यातील 5 शहरामध्ये ती आयोजित केली गेली होती. हे सर्व चालू घडामोडीचे प्रश्न आहे. हे प्रश्न चेंज होत असतात. प्रश्न क्रमांक 17 आहे राज्यघटना अनेक प्रकारे सरकारच्या शक्तीवर मर्यादा घालते. सरकारच्या शक्तीवर मर्यादा घालण्याचा सर्वसामान्य मार्ग म्हणजे नागरिक म्हणून आपल्याकडे असलेल्या टिंबटिंब अधिकारांचे निर्दिष्ट करणे, जे कोणत्याही सरकारला उल्लंघन करण्याची परवानगी नसते. तर मित्रांनो, आपल्याकडे एक अधिकार आहे, तो म्हणजे मूलभूत अधिकार. हे कोणत्याही सरकारला उल्लंघन करण्याची परवानगी नसते, ते आपलं वैयक्तिक अधिकार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं आन्सर असणार आहे ऑप्शन अ, मूलभूत अधिकार. प्रश्न क्रमांक 18 आहे ऑलिम्पिक टेबल टेनिस खेळामध्ये जर गुण 10-10 वर समान झाले तर खेळ जिंकण्यासाठी खेळाडूला टिंबटिंब गुणांची आघाडी घेण्याची आवश्यकता असते. तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे 2. म्हणजे जर ऑलिम्पिक खेळामध्ये गुण समान झाले तर जिंकण्यासाठी खेळाडूला 2 गुणांची आघाडी घेण्याची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 19 आहे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पुरुष साक्षरता दर सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये पुरुषांची जी साक्षरता आहे ती सर्वाधिक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर असणार आहे ऑप्शन ब, म्हणजेच केरळ. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आणि हा आपला GK/GS मधला शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे SSCGDचा जो पॅटर्न आहे तो 20 प्रश्नाचा आहे. 20 GK/GS, 20 मॅथ, 20 हिंदी आणि 20 रिझनिंग अशा प्रकारे एकूण 80 प्रश्न असतात. त्यामुळे आपला GK/GS मधला 20 फेब्रुवारी 2024 या
तिसऱ्या शिफ्टमधील हा शेवटचा प्रश्न आहे. ऑगस्ट 2023 केंद्रीय सरकारने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना टिंबटिंब मुदतीचा विस्तार दिला, ज्यामुळे ते भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे कॅबिनेट सचिव ठरले. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 या प्रश्नाचं उत्तर आहे 1 वर्ष. म्हणजेच 1 वर्ष मुदतीचा विस्तार दिला होता. कोणाला? सचिव राजीव गौबा यांना. मित्रांनो, आज आपण 20 फेब्रुवारी 2024ला तिसऱ्या शिफ्टमध्ये जो SSCGDचा पेपर झाला होता, त्या पेपरमधला GK/GSचा पूर्ण भाग पाहिलेला आहे. तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता. मी तेच प्रश्न घेत आहे का? ह्यासाठी खूप मेहनत लागत आहे, कारण का ते सर्व प्रश्न मराठीमध्ये अवेलेबल नाही. मी त्या सर्व प्रश्नांना माझ्या हाताने, माझ्या डोक्याने मराठीमध्ये ट्रान्सलेट करत आहे आणि तुमच्या समोर मांडत आहे. माझ्याकडे असे गणिताचे पण प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता इथे गणिताचे पण मी सर्व गणिताचे रिझनिंगचे सर्व प्रश्न मी ट्रान्सलेट केलेले आहे. हे जो मी तुम्हाला आज पेपर दाखवला, आज यूट्यूबवर आपण हा पेपर घेत आहोत, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन हे PDF डाउनलोड करू शकतात. टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे? SSCGD मराठी. SSCGD मराठी. तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन व्हा आणि असेच नवनवीन SSCGD रिलेटेड व्हिडिओजसाठी आपल्या कट्टा 247 या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.